नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी यानंतर एक खुशखबर आहे. म्हणजेच की आता लाडक्या बहिणींचे पैसे खात्यात जमा होणार आहे. म्हणजेच की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नियमितपणे काही विभागाचे प्रस्ताव त्या ठिकाणी आले आहेत. म्हणजेच की मंत्रिमंडळाने मान्यता दिली की ई-के-वाय-सी करण्याच्या काही जणींना राहिलेल्या होत्या. सगळ्या त्यांच्यामध्ये आपण बघणं की ई-के-वाय-सीची जी प्रक्रिया आहे ती साधारणपणे सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झाली होती व पहिल्यांदा 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सुरू करण्यात आलेली होती. 2 महिन्याची मुदत ई-के-वाय-सी साठी सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेली होती. पण त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यानुसार सूचनेनुसार ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली होती. त्यानंतर ई-के-वाय-सी करत असताना काही चुकीचं ऑप्शन निवडले होता. तर ई-के-वाय-सी भरून सुद्धा काही तांत्रिक बाबीमुळे यांच्यामध्ये लाभ मिळत नव्हता. या चुकीमुळे ई-के-वाय-सीचा फॉर्ममध्ये ऑप्शन या हातांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे व महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही वाढवत आहोत. असे 30 एप्रिलपर्यंत ही मुदत आता राज्याचे श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे ती वाढवण्यात आलेली आहे त्यांच्या माध्यमातून. सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहणार आहे की अंतिम संधी आपली ई-के-वाय-सी लवकरात लवकर करून घ्या. कारण ज्या बहिणींची के-वाय-सी बाकी आहे त्यांना हा हप्ता म्हणजे के-वाय-सी केली नाही तर हप्ता मिळणार नाही व के-वाय-सी केली तर त्यांना या ठिकाणी हप्ता मिळणार आहे. धन्यवाद.